काय आज पहिल्यांदाच सर्वसाधारण सभा पार पडली त्यामध्ये गोंधळ उडाला असं चर्चा आहे. काय सांगतो? आज आपल्या नगरपालिकेची पहिली सभा होती, सर्वसाधारण पहिली सभा होती आणि ह्या सभेमध्ये शासकीय प्रोग्रामनुसार दोनच विषयाची हे होती मान्यता की एक उपाध्यक्ष निवड आणि दुसरी स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवर एवढ्याच विषयावर ही सभा चालणार होती. आणि आज सभा सुरू झाल्यानंतर सभेमध्ये उपाध्यक्ष निवड आणि स्वीकृत नगरसेवकांची निवड झाली. त्यानंतर निवडून आलेल्या सर्व सन्मान्य सदस्यांची तिथं सत्कार होणं म्हणजे शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे सत्कार नगरपालिकेमार्फत ठेवलेले होते. त्या अनुषंगाने तिथं सत्कार होत असताना समोरच्या पार्टीकडून म्हणजे विरोधकांकडून एका व्यक्तीने उठून सांगितलं की आमच्यातले कुणीही सत्कार घेणार नाही आणि तुम्ही धूळ म्हणजे भयमुक्त आणि दहशतमुक्त पंढरपूर करणार होता ना, असा म्हणजे बोलून दाखवलं. तर मला त्यांना एवढं सांगायचं की नक्कीच आम्ही भयमुक्त आणि दहशतमुक्त पंढरपूर करण्यासाठी तिथं आलेलो आहोत. आणि मला सर्वसामान्य नागरिकांना आव्हान एवढंच करायचं आहे की सभागृह चालत असताना, सभागृहामध्ये कामकाज पाहत असताना सभागृहामध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती, मग स्वतः मी नगराध्यक्ष असू द्या किंवा निवडून आलेले सर्व सन्माननीय सदस्य, हे सभागृहात एक असतात सगळे. इथं कुठल्याही पक्षाचा, पार्टीचा, गटातटाचा विषय नसतो. ते लोकांचे प्रतिनिधी म्हणून तिथं आलेले असतात. मी असू द्या किंवा सर्व इतर सगळे नगरसेवक असू द्या, तिथं ते लोकांचे प्रतिनिधी म्हणून त्यांचं सर्वसामान्य लोकांचं प्रतिनिधित्व करायला आपल्याला सभागृहात पाठवलं जातं. ज्येष्ठ नागरिक आहेत, महिला आहेत, बसल्यामुळं कुठेतरी आमची मेजॉरिटी आहे, आम्ही एक म्हणजे एक नंबरच्या बँकेत बसणार, यावरून वाद नाही. असं नाही होतं. सभागृहामध्ये महिला मेजॉरिटी आहेत, एका साईडला महिला बसतील आणि एका साईडला पुरुष बसतील असं झालं होतं. पण त्याला कुठेतरी समोरच्यांनी वेगळं वळण दिलं आणि कुठल्याही प्रकारचा तिथं म्हणजे बसण्यावरून वाद हस्तक्षेप केलेला नाही. सभागृहामध्ये कामकाज करत असताना कुठेतरी गटतट विभागणी करण्याचं काम विरोधकांकडून झालं. म्हणजे त्यांनीच असं ठरवलं की आमचे एका साईडला बसतील आणि समोरचे एका साईडला बसतील. पण आपण सभागृह चालवत असताना सगळेच एक आहोत असं म्हणूनच चालवावं लागतं. आणि त्या ठिकाणी आपण महिला एका साईडला बसतील आणि पुरुष एका साईडला बसतील असं होत असताना कुठेतरी चुकीचं वळण दिलं गेलेलं आहे. नाही, तर ते त्यांनी ठरवावं शिकवून झाले का कसं. पण कुठेतरी सन्मान्य एका व्यक्तीकडून सर्वच्या सर्व सन्मान्य सदस्यांना सत्कार स्वीकारू नका असं सांगणं म्हणजे मी माझ्याकडे पेनड्राईव्ह आहे, फुटेज आहे, तुम्ही सगळ्यांना मी हे देणार आहे, तुम्ही ते दाखवा, वाचवा, सांगा. मी नाव घ्यायच्या काही गरज नाही. तुम्ही याच्यातून बघू शकता, सांगू शकता. सभागृहामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा आणि आमचा म्हणजे सन्मान केला नाही, त्यामुळे सन्मानच चालू होता ना. अजून मी आले नव्हते. नाही, एक लक्षात घ्या. काही जे नगरसेवक होते त्यांचं असं मत होतं की बाबा आम्ही सत्तेत आहे, काही नगराध्यक्ष आहेत, त्यामुळे आम्ही इकडच्या बाजूला. मी कुठेही तिथे येऊन कसली सूचना केलेली नाहीये. नाही, माझ्या नगरसेवकांकडूनही नाही. त्यांनी सांगितलं होतं की महिला एका साईडला बसतील आणि पुरुष एका साईडला बसतील. आता इथून पुढच्या काळामध्ये प्रभाग वाईज बसवलं जाईल सगळ्यांना. ठीक आहे, म्हणजे बसण्यावरून वाद होत असतील तर प्रभाग वाईज सगळ्यांना बसवलं जाईल. महिलांना पुरुषांच्या तुलनेत महिला संख्या एका साईडला बसतील असं सांगण्यात येत होतं आणि ते रास्त होतं. पण कुठंतरी आमच्या कुणाचाच सदस्यांचा सत्कार करू नका. सत्कार हा कुठला माझ्या वैयक्तिक भालकेचा नव्हता, तर सत्कार हा नगरपालिकेमार्फत प्रशासकीय सत्कार होता. आणि त्याची खंत त्यांच्या पार्टीच्या नगरसेवकांनी माझ्यापाशी येऊन बोलून देखील दाखवले की वैयक्तिक मला भेटून त्यांनी सांगितलं की आज जो सभागृहामध्ये प्रकार झाला त्याच्या म्हणजे आम्हाला म्हणजे त्याचं वाईट वाटलेलं आहे आम्हाला. हो, माझ्या संपर्कात म्हणजे मी आज आईच्या भूमिकेत आहे इथं. मी नगराध्यक्ष आहे, माझ्या संपर्कात ते रोजच असणार आहे. प्रत्येक कामकाज करत असताना आम्हाला सगळ्यांना मिळूनच कामकाज करायचं आहे. आणि हे करत असताना त्यांच्यातल्या लोकांनी मला ही खंत बोलून दाखवली आहे की आज सभागृहात जे झालं ते चुकीचं झालेलं आहे. नाही, असं नाही म्हणता येणार. भालके भोसलेंना कुणाला रोखण्यासाठी नाही. ज्या म्हणजे आम्ही जो जयघोष केला की भयमुक्त दहशतमुक्त पंढरपूर आपल्याला करायचं आहे आणि कदाचित सभागृहात भय माजवण्यासाठी किंवा दहशत ठेवण्यासाठी कुणीतरी एक त्या संबंधित व्यक्ती तिथं नियुक्त गेलेला आहे. आणि सभागृहात जर असं कोणी येऊन सभागृहाच्या म्हणजे कामकाजामध्ये दखल देऊन, बाहेरची लोकही तुम्ही फुटेज घ्या, पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे की बाहेर कुणाची लोक घेऊन आलं होतं आणि सभागृहामध्ये चुकीच्या रीती घुसण्याचा प्रयत्न केला, सभागृहामध्ये
सभागृहामध्ये येऊन चुकीच्या प्रकारच्या घोषणा दिल्या गेल्या, सभागृहाचं कामकाज चालत असताना, सभा चालू असताना असा प्रकार घडणं योग्य आहे का हे तुम्ही तपासून बघा आणि कोण लोक आले होती ते पण तुम्ही तपासून बघा, सीसीटीव्ही फुटेज मागून घ्या. संबंधित सभागृहामध्ये कामकाज चालू असताना सदस्यांचा सत्कार करणं, त्या सभागृहात निवडून येणाऱ्या सदस्याचा सत्कार करणं हे सभागृहाचं कर्तव्य आहे. आणखी एक प्रश्न, त्यांच्यावर अनेक आरोप आहेत, भूखंड लाटले वगैरे, तुम्ही एक नगराध्यक्ष आहात, त्याची चौकशी तुम्ही लावणार आहात? त्या गोष्टीवर आम्ही ह्याच्याने विचार करूनच हे करू. पण आता सध्याचा जो विषय आहे की सभागृहात एका संबंधित सदस्याला पाठवून अख्ख्या सभागृहावर दहशत करण्याचा जो प्रयत्न चालू आहे हा कुणाचा आहे तो तुम्ही तपासून बघा. अख्ख्या सर्वसामान्य पंढरपूरकरांनी राजकीय शक्ती आहे असं वाटतं? नक्कीच असू शकते आणि सर्वसामान्य भालक्यांना रोखण्यासाठी नाही. मी असं म्हणेल की विकास कामं रोखण्यासाठी असं करण्याचा घाट असेल. कारण ह्या सभागृहात आम्हाला सगळ्यांना सर्वसामान्य लोकांनी कशासाठी पाठवले की आपल्या शहराचा विकास व्हावा, शहरातील प्रत्येक प्रभागाचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून आपल्याला इथं पाठवलेलं आहे. आणि तसं घडत असताना कुणीतरी तिथं जबरदस्ती संबंधित सदस्यांवर करणं हा प्रकार अतिशय अशोभनीय आहे आणि ह्याचे तपास तुम्ही करावा. फुटेज समोर आहे. काही शेवटचा प्रश्न, ज्या पद्धतीने आता तुम्ही विकासाचा मुद्दा बोलताय, त्याच पद्धतीने उमेश मालक यांनी सांगितलं होतं की तुम्ही पाऊंडिकता आणि जातीवाद झाल्यामुळं नगराध्यक्ष आमचा पडला, त्यासाठी कुठेतरी दल डोळ्यात आहे? मला असं काही वाटत नाही. ह्या विषयावर मी म्हणजे मी बहुजनांचं नेतृत्व करणारी व्यक्ती आहे आणि आमच्यासोबत निवडून येणारा प्रत्येक देखील, मग माझे 11 असू द्या, अपक्ष 1 असू द्या, समोरचे 24 सगळेच बहुजनांचं नेतृत्व करणारे लोक आहेत. त्यामुळं तर सर्वसामान्य सगळ्या लोकांनी, प्रत्येक माणसाने, जातीने नाही तर प्रत्येक माणसाने आम्हाला मतदान केलेलं आहे आणि कुठेतरी या माणसांचा अपमान समोरची करत असतात. सुरुवातीला आज गोंधळ बघायला मिळालाय, 5 वर्ष तुम्हाला कार्याकडे करायचं आहे, तर प्रत्येक गोष्टीला तुम्हाला विरोध करतो कारण मेजॉरिटी जास्त आहे, पण तुमचा विकास कसा बघायला? नाही, हे विरोध प्रश्नच तुमचा असा आहे की मला विरोध करणार नाही, हे विकासाला विरोध करतील आणि कदाचित समोरच्यांनी त्यासाठी विकासाला विरोध व्हावा म्हणून पाठवलेत का काही याची चौकशी तुम्ही करावी. भयमुक्त दहशतमुक्तीचा नारा देणाऱ्या भाषेत डायरेक्ट नाव का दिलं? नाव काय मी तर फुटेज देते ना. मी माझ्या पहिल्याच भाषणात देखील सांगितलेलं आहे की आदरणीय तात्यांनी सभागृहामध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न करू नये आणि असं केलं तर ह्यांनी जर मला आरे केलं तर त्याला कार्य करायला मी तेवढी सक्षम आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये माझ्या सभागृहामध्ये माझ्या सर्वसामान्य लोकांच्या विकासाच्या प्रश्नावरती, मुद्द्यावरती त्यांनी नक्कीच मला प्रश्न विचारावेत. विकासाच्या मुद्द्यावर नक्कीच मला त्यांनी वेठीस धरावं. पण चुकीच्या मार्गाने जर मला किंवा सभागृहाला वेठीस धरण्याचा जर समोरच्या कुणी प्रयत्न केला तर हे सभागृहात खपवून घेतले जाणार नाही. पराभवाचे स्वरूप आता त्याच्यावर मी ते सांगू शकत नाही. ज्या दिवशी माझा विजय झाला त्याच दिवशी मी सगळ्यांना सांगितलेलं आहे की आपल्याला सर्वसामान्य लोकांनी निवडून दिले ना, इथून पुढच्या काळात जेवढे निवडून आलेत माझे प्लस त्यांचे, या सगळ्यांना सोबत घेऊन आपल्याला काम करायचं आहे. कुठेतरी पराभव, हार जीत ही होत असते. जे आपल्या पदरात पडलं त्याला सर्वस्व मानून आपल्याला पुढे काम करायचं असतं. शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून इथून पुढच्या काळामध्ये सभागृहात चर्चा व्हावी एवढीच माझी अपेक्षा आहे.